बसले जनतेच्या मनात आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात विकासाची गंगा वाहिली घराघरात विकासाची गंगा वाहिली घराघरात आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या सर्वत्वाचा राजांचा जनमानसाच्या मनावर जनमानसाच्या मनावर गरीबाच्या शुभ पुसती सदा उभे बांधावर आता या सगळ्यांना पाहिला जया रूपात आता या सगळ्यांना पाहिला साहेबांच्या रूपात आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या आज आमच्या या अंगणात आसोळ्याच्या रंगाला आमदाराच्या शिवारे यांचा सन्मान इथे दीपला शिवमुद्रा प्रतिष्ठान स्वागत करते जो माता शिवमुद्रा प्रतिष्ठान स्वागत करते जो माता आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात 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 विकासाची गंगा वाहिली घराघरात विकासाची गंगा वाहिली घराघरात आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात आमदार मोरे साहेब बसले धन्यवाद साहेब आपण वेळात वेळ देऊन आम्हाला इथे आल्याबद्दल आम्ही वेळ आहोत धन्यवाद या रसिक बांधवांच्या आपण आलेल्या बाजूची या गाण्यासाठी आमदार साहेबांसाठी जे मी गाणं गायलं प्रेम भोवड यांच करून या गाण्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आज म्हणजे त्यांचे आभार आहोत धन्यवाद तसेच आता झालेल्या श्रवणाला सन्माननीय विनोदजी आलम भैरी बाबांनी नाव नाट्य मंडळ बापलेला आमचा यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आले आहे शाहीर लक्ष्मण सावंत यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आले तरी नमन मंडळ नाच मंडळ आम्ही त्यांचे आभार आहोत धन्यवाद तसेच मोठे मोठे गार केले गंमत मध्ये मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस कट्टर मित्र विकास लांबरे यांचे समर्थक पाठीराखे विनायक भोपट दिगंबर भवड निलेश भवड उमेश पडवे सुनील नाडकर विक्रांत वारशे ओमकार गीते यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे नाच मंडळ त्यांचे आभार आहोत धन्यवाद बुवा गणाकडे बोलतोय बुवा गणाची कटिंग देतोय कटिंग बुवानीचा रसिक आहे बेईमान पिया रे बड़ा जुल्म किया रे छोटी सी उम्र में बड़ा जुल्म किया रे जिसका इलाज
बुवा ऐका. देव श्री गणराया ही अगाध माया, मन गाऊ लागले ठेव कृपेची छाया, चढला रंगरणा रंगणी यावे श्री गणा. बुवा तुम्ही गण छान गायलात, त्याबद्दल काही वाद नाही, पण तुम्हाला गणाबद्दल मला काही सूचना द्यायच्या आहेत. बुवा तुमचं गण असं होता का ते, या प्रात आली दवबिंदूवरती दाही दिशा धरली, प्रभा आली सोनं पावली, श्री गणरायाची ओढ लागली. बुवा जरी शेवटची ओळ जर सोडली ना, तर अक्षरशः तुमची गवळ ही नमाच्या त्या गवळीच्या बाजामध्ये लागते. बुवा ही फक्त तुम्हाला एक सूचना द्यायची आहे. इथे जाणकार असे प्रेक्षक आहेत आणि लक्षात. बाकी गण तुमचा छान होता बुवा, पण ती नमनाच्या पद्धतीने तुमची ते गणाची जे गोळ लागत होते बुवा. शरीर नवनाथ माने तुरेवाले महाकाल बुवांचे शिष्य यांच्याकडून 200 बक्षीस आले, त्याला आम्ही आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. बुवा माझा गण सादर करतोय. आपण सगळे कोकणकर आहात. रम्य देवायपण देवा देगाते पुन्हा पुन्हा. बुवा गणाचा विषय माझा असा आहे, थोड्याच दिवसामध्ये गणपती बाप्पाचे आगमन आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये होणार आहे. पण आम्ही 1992, 93, 94, 95च्या काळामध्ये जेव्हा गावी होतो, छोटे लहान होतो, तेव्हा आम्ही तो मातीचा गणपती, त्या वाळूच्या घोंबाची माती, अळूची पानं, त्या दिंड्याची जी कांडी आहे, त्याच्यामध्ये गणपती कसा आम्ही पुजायचा ते बुवा मी माझ्या गाण्यातून इथे मांडणार आहे. दुसरा विषय बुवा बाकी काही वेगळं नाहीये. माझ्या बालपणीचा गणपती मी इथे मांडतो बुवा, लक्ष असावं. ते बालपण किती सुंदर होत, मन आनंदून जात होत, वय वाढले सुटला तो बालपणीचा हात. पण आठवतो मनात गणपती सणाचा थाट, पण आठवतो मनात कोकणच्या गणपती सणाचा थाट. ना देवाकडे मागितली श्रीमंती, ना कधी सोन्याचा तोरा, ना देवाकडे मागितली श्रीमंती, ना कधी सोन्याचा तोरा. आमच्या साध्या मातीचा तुझ तर खरा कोहिनूर हिरा. म्हणून काय म्हणतो बुवा ऐका. शाळेला दांडी
या गाण्यासाठी श्री जागादेवी नृत्य कलाबद्ध गीतेवाडी पाण्याची गीते यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे. मी नाचपणे त्यांचे आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद. तसेच सुनील गणपत नवाळे दामोपार परशुराम भूमी शांतिपुरा महासंघ राजापूर सदस्य यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आले. तर आम्ही नाचपणे त्यांचे आभार आहोत. धन्य आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बोलतो ती बुवाची कटिंग लिहिली ती जरा दे कुठं आहे ते बघून दे. बुवा स्तवन गण झालेलं आहे. बोलण्याला सुरुवात करतोय. बुवा छान गायला. खूप प्रेम केलं माझ्यावरती. हो पहिल्यांदा बुवाने खरंच प्रेम केलं की नाही चांगल्या पद्धतीनं. मग आपण पण त्याला प्रेमच द्यायचं. बुवा माझी प्रेमाची गवळ सादर करतोय. बुवाची गवळ होती राधामणी आणि श्याम की. बुवा कटिंग लिहिली आहे पण आता जर त्या वेळेचं बंधन आहे. आम्हाला 7 वाजता काम कोच करायचं होतं. काही कारणास्तव जरा डिले झालेला आहे. माझी गवळ घेते बुवा. यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शाहिरी मानाचा मुद्रा त्यांनाही करतो. असे बरेच रसिक बांधव आहेत. चुकून कोणाचं नाव घेतलं तर रागवू नका बाबांनो. कारण मुंबई म्हटलं की टायमाचं बंधन आहे. लोकांना पाणी भरायला पण जायचं आहे. असे पण आमचे काही रसिक बांधव आहेत. कारण शेवटी मुंबई आहे. बरोबर की नाही. म्हणून काय म्हणतो लोकांच्या नजरेतली एक संसाराची राणी होती पण कृष्णाच्या बासुरीत तिची आर्त कहाणी होती. जग समजत राहिले ती अनियाची झाली. जग समजत राहिले ती अनियाची झाली होती. पण प्रत्येक श्वासात ती फक्त कानाला ध्यान होती. म्हणून काय म्हणायचं बघा बुवा. बुवा काय सोपी आहे सगळ्यात नक्की तुम्ही देऊ शकता. तुझ्या गोऱ्या अंगाला शोभे पिवळा झंपर. म्हणून काय म्हणायचंय राधे वेणूचा तिरस्कार का करते अभिमानी. राधे वेणूचा तिरस्कार का करते अभिमानी. तिघ स्वरांची वाणी स्वरांची राणी तू हृदया
गवळणचा सारांश आहे, राधा ही त्या बासरीवरती प्रेम करायची, पण 6 शास्त्र 18 पुराणांच्या मध्ये राधा सुद्धा त्या बासरीचा तिरस्कार करायची. पण बुवा माझा सवाल तुम्हाला गवळणमध्ये असा आहे, तर ती राधा या बासरीचा तिरस्कार का करायची ते बुवा आपण सांगायचं आहे. या गवळणीसाठी सन्माननीय श्री कृष्णा तेलंगे यांचं म्हणणं अप्रतिम आहे की यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलं आहे. तर आज मंडळी आम्ही त्यांचे आभार आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्तवनगण आणि गवळण बुवा जरा असाल तिकडे पुढे जरा समोर या. तुमच्या बऱ्याच वर्षापासूनचा गाजलेला प्रश्न आहे, सन 2024 पासूनचा बुवांचा हा प्रश्न आहे. तुमच्या विषयाला मी हात घालतोय, तो तुमचा प्रश्न आहे त्या विषयाला हात घालतोय. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी माझे वस्ताद म्हणजे माझे बाबा माझे वडील शाहीर बाळकृष्ण राऊत यांना विनंती करत आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. हॅलो, बुवांचा विषय जवळजवळ 2 वर्ष चाललाय. कारण शिवाजी मंदिर दादर येथे बुवांचा विषय मी फोडल्यानंतर आज त्यांचा दुसरा विषय आहे. हा, त्यांच्या वस्त्रांचा विषय मी शिवाजी मंदिरला फोडला होता, सचिन कदम बुवांचा. आणि हा पण विषय सचिन कदम बुवांचा आहे आणि त्यांच्या शिष्याला ते एकच विषय आहे त्यांचा. बुवांचा विषय आहे 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आलं, त्या बाळाचे नाव काय आणि गाव काय? बुवा उत्तर तुम्हाला शास्त्र आधारे देतोय.
शाहीरजी कान देऊन ऐका. तुमची बुद्धी जिथे संपते तिथे आमच्या पुरा पक्षाचे ज्ञान सुरू होते. 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मले. त्या बाळाचे नाव मंगल. त्याला लोहित, भौम, अंगार, भूमिपुत्र अशी अनेक नावे आहेत. आणि त्याच्या गावाचे नाव अवंतिकापुरी म्हणजे आजचं उज्जैनी नगर हे जगात प्रसिद्ध आहे. बुवा, त्या बाळाचं नाव मंगळ ग्रह आणि गावाचं नाव आहे अवंतिकापुरी, आजचं उज्जैन नगर. बुवा, ग्रंथ तुम्हाला प्रश्न तुम्हाला उत्तर ग्रंथ आधारित दिले आणि ग्रंथमाले इथे उपस्थित आहे. पटलं की नाही पटलं तर सांगायचं आहे आम्हाला दुसऱ्या वारीला. म्हणजेच मंगळ ग्रहांचे जन्मस्थान नवग्रह गाव. ग्रंथ आमच्याकडे इथे हजर आहे. आम्ही काहीतरी उत्तर तुम्हाला दिलंय नाही. धन्यवाद बुवा. रसिक हो, प्रतिस्पर्धी शाहिरांना आम्ही आमच्या प्रश्नाची प्रत दिलेली आहे. तरी या रसिक बांधवांना आमचा सवाल काय आहे हे समजण्यासाठी माझा प्रश्न वाचत आहे. प्रश्न असा आहे, एका राजाने कुबेर जिंकून देवगुरूंना हरविले, शुक्र असुराचार्य तुच्छ केले, अशा राजाचं नाव काय, राहण्याचं ठिकाण काय, या सर्वांवर राजाने कशा तऱ्हेने मात केली, राजाला अनुभव उपदेश कोणी व कोणता केला. बुवा, आम्ही तुम्हाला एक टीप दिलेली आहे. ग्रंथाचे पान नंबर 793 ते 794 वरील उत्तर आम्हाला पाठवायचं आहे. बुवा, माझी प्रत तुम्हाला मी दिलेली आहे. मी माझ्या प्रश्नपत्राकडे बोलतोय, लक्षात घ्या. त्यांच्या पद्धतीने म्हणाले. बुवा बेटामध्ये बघा प्रश्नपद माझा ऐका. ला 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 गुण्यात बुवा लक्ष द्या. मायेच्या मुला सांगतोय तुला, कर पाठ पुरावा पुरा पुरा.
जसे आतापर्यंत गोडीबाऱ्यांना आपण सहकार्य केलं तसं शेवटच्या गोडीबाऱ्यांना आपण सहकार्य करायचं आहे. धन्यवाद.